तुम्ही कधी विचार केलाय का की डीमार्ट मध्ये शिरल्यावर तुमचं स्वतःच्या खिशावर नियंत्रण का राहत नाही? एक वस्तू घ्यायला जाता आणि 10 वस्तू घेऊन बाहेर पडता, असं तुमच्यासोबत होतं का? सगळीकडे महागाई वाढते, पण डीमार्ट मध्येच वस्तू स्वस्त कशा मिळतात? जाणून घ्या डीमार्टच्या यशाचं सर्वात मोठं गुपित आणि कसं बनलं हे 3 लाख कोटींहून अधिकचं साम्राज्य. चला तर पाहूयात. नमस्कार मित्रांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि बॉसवाला मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमच्या ज्ञानात भर पाडणारी माहिती आम्ही घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही त्यापासून वंचित राहायला नको. चला विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की जिथे बिग बाजार सारखे दिग्गज संघर्ष करत होते, तिथे एका साध्या दिसणाऱ्या स्टोअरने संपूर्ण भारतात आपला दबदबा कसा निर्माण केला? सणासुदीला सोडाच, पण साध्या सोमवारी सुद्धा तिथे पाय ठेवायला जागा नसते. हो, मी बोलतोय डीमार्ट बद्दल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डीमार्टच्या त्या गुपित बिझनेस स्ट्रॅटेजी बद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे ते एवढ्या स्वस्त दरात सामान विकूनही करोडोंचा नफा कमवतात. जर तुम्हाला वाटत असेल की हे फक्त डिस्काउंटमुळे होतंय, तर तुम्ही चुकताय. आज आपण डीमार्टच्या यशाची कुंडली बघणार आहोत आणि व्हिडिओच्या मधल्या भागानंतरचा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला सुरुवात तर करूयाच, पण त्यापूर्वी तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न. तुमच्या भागातल्या डीमार्ट मध्ये गेल्यावर तुम्ही सर्वात जास्त काय खरेदी करता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता पाहूया डीमार्टच्या स्थापनेची स्टोरी आणि पार्श्वभूमी. डीमार्टची गोष्ट सुरू होते राधाकिशन दमानी यांच्यापासून, ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये व्हाईट टायगर म्हटलं जातं. दमानी हे खूप शांत आणि प्रसिद्धीपासून लांब राहणारे व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी वयाच्या 45व्या वर्षी जेव्हा लोक निवृत्तीचा विचार करतात, तेव्हा डीमार्टची पहिली शाखा 2002 मध्ये पवई, मुंबई येथे सुरू केली. दमानी यांनी रिटेल क्षेत्रात उतरण्यापूर्वी कित्येक वर्ष सामानाचा व्यापार आणि स्टॉक मार्केटचा सखोल अभ्यास केला होता. त्यांना माहित होतं की भारतीय मध्यमवर्गीय ग्राहकाला काय हवंय, दर्जेदार माल आणि तोही स्वस्त दरात. त्यांनी कधीही घाई केली नाही. सुरुवातीची 10 वर्ष त्यांनी फक्त योग्य मॉडेल सेट करण्यात घालवली. आजकालची मुलं 25शीतही टेन्शन घेतात, अरे पुढं कसं होईल. मग एक लक्षात ठेवा, प्रत्येकाची चमकण्याची वेळ वेगळी असते. आता पाहूया डीमार्टचा बिझनेस ओव्हरव्ह्यू. डीमार्ट ही एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड द्वारे चालवली जाणारी एक साखळी आहे. यांचं मुख्य सूत्र आहे EDLP, म्हणजेच एव्हरीडे लो प्राइसिंग. इतर मॉल्स काय करतात, ते फक्त सणासुदीला किंवा वीकेंडला सेल लावतात, पण डीमार्ट मध्ये वर्षाचे 365 दिवस नुसता डिस्काउंट असतो. त्यांचा टार्गेट ऑडियन्स आहे व्हॅल्यू कॉन्शियस भारतीय मध्यम वर्ग, ज्यांना लक्झरी नकोय, ज्यांना बजेटमध्ये घर चालवायचंय. आणि डीमार्टने नेमकं हेच ओळखून आपला पाया रचला. चौथा मुद्दा आहे बिझनेस सिस्टीम आणि ऑपरेशन्स. डीमार्टची कार्यप्रणाली खूप साधी पण अत्यंत शिस्तबद्ध आहे. ते ऑपरेशनल इफिशियन्सीवर भर देतात. म्हणजे काय, तर दुकानात अनावश्यक सजावट नाही, एसीचं तापमान मेंटेन ठेवणं आणि कर्मचाऱ्यांची संख्या गरजेपुरतीच ठेवणं. म्हणजे कसं, तर कर्मचाऱ्यांनी फक्त ग्राहकांना काय हवं आणि काय नको हे पाहणं. जर एखाद्या जागेवरील माल संपला असेल तर तो तिथे लगेच लावणे. त्यांचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर खूप जास्त आहे. याचा अर्थ असा की दुकानात आलेला माल खूप लवकर विकला जातो. जेवढ्या लवकर माल विकला जाईल तेवढ्या लवकर पैसे रोटेट होतात. हीच खरी डीमार्टची ताकद आहे. पुढचा मुद्दा आहे रेंट फ्री स्ट्रॅटेजी. हा डीमार्टचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक आहे. बहुतेक रिटेल कंपन्या, उदाहरणार्थ बिग बाजार, मॉलमध्ये जागा भाड्याने घेतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा भाडं देण्यातच जातो. पण डीमार्ट काय करतं, ते ज्या ठिकाणी स्टोअर सुरू करतात ती जागा स्वतः विकत घेतात किंवा 30 वर्षांच्या दीर्घकालीन लीजवर घेतात. त्यामुळे त्यांना दर महिन्याला वाढणारं भाडं द्यावं लागत नाही. वाचलेले हेच पैसे ते ग्राहकांना डिस्काउंटच्या रूपात देतात. यामुळे त्यांचं फिक्स्ड कॉस्ट कमी होतं आणि नफा वाढतो. पुढचा मुद्दा आहे सप्लायरशी संबंध. बिझनेसमध्ये एक नियम आहे मित्रांनो, तुमचा नफा हा तुम्ही कितीला विकता यावर नाही, तर तुम्ही कितीला खरेदी करता यावर अवलंबून असतो. डीमार्ट हे सप्लायरशी खूप वेगळ्या पद्धतीने व्यवहार करतं. साधारणपणे मार्केटमध्ये माल विकल्यानंतर त्याचे पैसे सप्लायर्सला 30 ते 60 दिवसांनी मिळतात, पण डीमार्ट त्यांना फक्त 48 तास ते 7 दिवसात पेमेंट करतं. यामुळे सप्लायर्स खुश होतात आणि डीमार्टला मालावर जास्तीत जास्त कॅश डिस्काउंट देतात. हाच डिस्काउंट पुढे ग्राहकांना मिळतो. सातवा मुद्दा आहे नो मिडलमॅन स्ट्रॅटेजी. डीमार्टने सप्लाय चेन खूप लहान ठेवली आहे. ते मधले एजंट, होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटर यांना बाजूला सारून थेट मॅन्युफॅक्चर कडून माल खरेदी करतात. जेव्हा तुम्ही थेट फॅक्टरीतून माल घेता तेव्हा मधलं कमिशन वाचतं. हे 10 ते 15% वाचलेले पैसे डीमार्टच्या ग्राहकांसाठी वरदान ठरतात. यामुळेच डीमार्टमध्ये मिळणारा साखरेचा भाव किंवा तेलाचा भाव हा तुमच्या जवळच्या किराणा दुकानापेक्षा कमी असतो. आठवा मुद्दा आहे व्हॉल्यूम गेम.
कमी मार्जिन आणि जास्त विक्री डीमार्टच्या अभूतपूर्व यशाचं हे मूळ सूत्र आहे. या रणनीतीमुळेच आज रिटेल जगतात डीमार्टचं नाव आदराने घेतलं जातं. हे सूत्र नेमकं कसं काम करतं हे अधिक विस्ताराने पाहणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिलं, कमी मार्जिन म्हणजे काय? याचा अर्थ असा की डीमार्ट प्रत्येक वस्तूच्या विक्रीवर स्वतःसाठी खूप कमी नफा ठेवतं. उदाहरणार्थ, एखाद्या बिस्किट पुड्याची मूळ किंमत 9.50 रुपये असेल आणि तो बाजारात 10 रुपयांना विकला जात असेल, तर इतर दुकाने तो 9.80 किंवा 9.90 रुपयांना विकू शकतात. पण डीमार्ट तोच पुडा कदाचित 9.60 रुपयांना विकेल, म्हणजे त्यांना फक्त 50 पैसे नफा मिळेल. हा नफा ऐकायला खूप कमी वाटतो, पण यामागे एक मोठी योजना असते. या कमी किमतीमुळेच ग्राहकांचा मोठा ओघ डीमार्टकडे वळतो. जिथे स्वस्त मिळेल तिथे ग्राहक जाणारच. हा नियम डीमार्टने उत्तमरित्या ओळखला आहे. एका ग्राहकाकडून जरी 50 पैसे नफा मिळत असला तरी दिवसाला त्यांच्या दुकानातून लाखो वस्तू विकल्या जातात. जर दिवसाला 1 लाख बिस्किट पुढे विकले गेले तर 50 पैशांप्रमाणे तो नफा थेट 50,000 रुपये होतो. आणि डीमार्टमध्ये बिस्किटांसारख्या हजारो वस्तू उपलब्ध आहेत. म्हणूनच एका वस्तूवर मिळणारा नफा कमी असला तरी तो नफा जेव्हा लाखो करोडो वस्तूंवर मिळतो तेव्हा एकूण नफ्याचा आकडा करोडोंमध्ये जातो. डीमार्टची ही रणनीती स्वस्त विकून जास्त विकणे या तत्वावर आधारित आहे. त्यांना एका ग्राहकाकडून जास्तीत जास्त नफा नकोय, त्यांना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. यामुळे केवळ त्यांनाच फायदा होत नाही तर सर्वसामान्य ग्राहकांनाही स्वस्त दरात चांगल्या वस्तू मिळतात. ही एक विन विन स्थिती आहे. 9वा मुद्दा आहे मर्यादित व्हरायटी स्ट्रॅटेजी. तुम्ही कधी नोटीस केलं का मित्रांनो, डीमार्ट मध्ये तुम्हाला एकाच वस्तूचे 50 ब्रँड मिळणार नाहीत. तिथे फक्त टॉप 3 ते 4 ब्रँड्स आणि त्यांचा स्वतःचा डीमार्ट प्रीमियम ब्रँड असतो. याला कन्फ्युजन कमी करणे म्हणतात. जास्त व्हरायटी ठेवली तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कठीण होतं. मर्यादित वस्तू ठेवल्यामुळे त्यांचा स्टॉक लवकर संपतो आणि सप्लायर्स कडून मोठ्या प्रमाणात माल घेणं सोपं होतं. 10वा मुद्दा आहे स्टोअर लेआउट सायकोलॉजी. डीमार्टच्या स्टोअरची रचना खूप विचारपूर्वक केलेली असते. जीवनावश्यक वस्तू जसे की डाळ, तांदूळ, साखर हे नेहमी स्टोअरच्या अगदी शेवटी असतात, कारण ग्राहकाला तिथपर्यंत जाण्यासाठी पूर्ण स्टोअर मधून फिरावं लागतं. या प्रवासात ग्राहकाच्या नजरेला इतर अनेक आकर्षक वस्तू जसे की खेळणी, कपडे, स्नॅक्स पडतात, ज्यांची त्याला खरं तर गरज नसते, पण तो त्या विकत घेतो. याला इम्पल्स बाईंग म्हणतात. आता 11वा मुद्दा बघूया, लोकेशन आणि लॉजिस्टिक स्ट्रॅटेजी. डीमार्ट कधीही हायफाय पॉश एरियामध्ये किंवा मोठ्या मॉल्सच्या आत स्टोअर उघडत नाही. ते शहराच्या अशा भागात असतात जिथे मध्यमवर्गीय वस्ती जास्त आहे आणि जिथून दळणवळण सोपं आहे. तसेच ते क्लस्टर अप्रोच वापरतात, त्यामुळे एकाच ट्रकमधून सर्व स्टोअर्सला माल पोहोचवणं सोपं आणि स्वस्त पडतं. लॉजिस्टिकचा खर्च कमी झाला की नफा आपोआप वाढतो. आता बघूया 12वा मुद्दा, जाहिरातीवर शून्य खर्च. तुम्ही कधी टीव्हीवर डीमार्टची जाहिरात पाहिली आहे का? किंवा वर्तमानपत्रात मोठा फ्रंट पेज फोटो? खूपच दुर्मिळ आहे. डीमार्ट जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करत नाही. त्यांची जाहिरात म्हणजे वर्ड ऑफ माउथ. एक ग्राहक जेव्हा तिथून स्वस्त सामान घेऊन येतो तेव्हा तो स्वतःहून 10 लोकांना जाऊन सांगतो. जाहिरातीचा वाचलेला हा अफाट खर्च ते ग्राहकांना कमी किमतीच्या रूपात परत देतात. पुढचा मुद्दा बघूया, नफ्याची स्ट्रॅटेजी. थोडक्यात सांगायचं झालं तर डीमार्टचा नफा हा त्यांच्या बचतीमध्ये दडलेला आहे. 1. स्वतःची जागा म्हणजे भाडं वाचलं. 2. रोख पेमेंट म्हणजे सप्लायर डिस्काउंट मिळाला. 3. म्हणजे जाहिरात नाही, मार्केटिंगचा खर्च वाचला. 4. थेट खरेदी, कमिशन ही वाचलं ना. जेव्हा छोटे छोटे घटक एकत्र येतात तेव्हा डीमार्ट एक अजय बिझनेस मॉडेल बनतं. आता आपण शेवटाकडे वळूयात. तर मित्रांनो, डीमार्टचं यश हे काही रातोरात मिळालेलं यश नाहीये. हे संयम, अचूक नियोजन आणि ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास याचं फळ आहे. राधाकिशन दमानी यांनी दाखवून दिलं की जर तुम्ही तुमच्या ग्राहकाला प्रामाणिकपणे फायदा करून दिलात तर ग्राहक तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत. आता प्रामाणिकपणे सांगा, डीमार्टमध्ये गेल्यावर तुमचे पैसे खरंच वाचतात की डिस्काउंटच्या नादात तुम्ही बजेटच्या बाहेर जाऊन जास्त खरेदी करता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच केस स्टडीजसाठी आपल्या बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.